विद्यार्थी मित्रांनो, एका धातूच्या भरीव लंबचितीचा पाया हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो पायाचा भाग आहे तो या ठिकाणी काटकोन त्रिकोण मला दिलेला आहे. लंबचिती म्हणजे ट्रायअँग्युलर प्रिझम आहे. ओके, या ट्रायअँग्युलर प्रिझमची उंची तुम्हाला दिलेली आहे 45 सेंटीमीटर. पाया जो काटकोन त्रिकोण आहे त्याचा कर्ण दिलाय तुम्हाला 61 सेंटीमीटर आणि ही एक बाजू दिली आहे 11 सेंटीमीटर. किती वृत्तचिती आपल्याला तयार करता येतील असा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळं एकूण वृत्तचिती संख्या बरोबर आपल्याकडे काय फॉर्म्युला तयार होईल वृत्तचितीची संख्या काढण्यासाठी नेहमी घनफळ वापरायचं. तर ज्याला वितळवायचं आहे त्या लंबचितीचं घनफळ घ्यायचं. म्हणून लंबचितीचे घनफळ छेद एका वृत्तचितीचे घनफळ. आता लक्षात घ्या की घनफळ जर आपल्याला काढायचं असेल तर पायाचे क्षेत्रफळ आहे की नाही, पायाचे क्षेत्रफळ गुणिले काय करायचं उंची करायचं आणि वृत्तचितीला तर डायरेक्ट तुमच्याकडे फॉर्म्युला ऑलरेडी आहे पाय r स्क्वेअर h म्हणून. आता हा जो पायाचा भाग आहे लंबचितीचा तो आहे तुमचा काटकोन त्रिकोण. आता याच्यामध्ये या काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू आपल्याला माहित नाहीये. मग पायथागोरस सिद्धांतानुसार काढा किंवा पायथागोरसचं त्रिकूट वापरा. 11, 60 आणि किती असतं रे 61, म्हणजे ही दुसरी बाजू नक्कीच 60 सेंटीमीटर असेल. म्हणून आता पायाचे क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचं आहे म्हणजे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणुले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार काटकोन करणारी बाजू 11 सेंटीमीटर आहे. दुसरी बाजू आहे 60 सेंटीमीटर. इथं भाग घातला आपण तर आपल्याला मिळेल 11 गुणुले इथं बेत्रिक 6 म्हणजे 30. 11 गुणिले 3 330 झाला. सॉरी 11 गुणिले 30 330 झाला. म्हणजे मला मिळेल 330 गुणुले 45 भागिले. आता जी वृत्तचिती आहे त्या वृत्तचितीचा व्यास किती दिलाय बघा तुम्हाला 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला रेडियस येणार आहे 5 सेंटीमीटर. पायची किंमत घ्या 22/7 गुणुले 5चा वर्ग गुणुले त्या वृत्तचितीची उंची तुम्हाला दिली 21 सेंटीमीटर. ओके, चला मग हे येईल 330 गुणुले 45 भाग घातला 7 1 7 7 3 21. इथं मिळेल मला 22 गुणुले 5चा वर्ग 25 3. ओके, 3 भाग घातला 3 1 3 इकडे आलं 110. 110 गुणुले 45 छेद किती असणार आहे 22 गुणिले 25. 22 1 22 पंचे 110. परत 5 न भाग घाला 5 5 25 म्हणजे 45/5 येईल. 5 1 5 5 9 45 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे एकूण वृत्तचिती संख्या 9 असेल की जे आपला पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर असेल. अशा अनेक क्लुप्त्या आणि ट्रिक्ससाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.